लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे कबीर हा सखीसमोर सगळं सत्य उलगडण्यासाठी आता नवनवीन पुरावे शोधून काढणार आणि आता पूर्णपणे इकडे आता सगळं सत्य बाहेर पाडणार। आता नेमकं कसं काय घडतं ह्या सर्व गोष्टींचे अपडेट थोडक्यात आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर इकडे आता जो कबीर असतो तो डॉक्टरला समजावतो, त्याला इन्सिस्ट करतो की हे बघा तुम्ही खरं बोला डॉक्टर, जर तुम्ही खरं बोललात ना तर तुमच्या जीवाला काहीही धोका उरणार नाही किंवा ती सरकार तुमचं काही बिघडवू शकणार नाही, याची सगळी काळजी मी घेईन। मी सर्व बाजूंनी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित प्रॉपर सेफ्टी प्रोव्हाइड करेन, पण प्लीज तुम्ही मला मदत करायला तयार व्हा। जर तुम्ही मला मदत केलीत ना तर ह्या सगळ्यामुळे खूप फायदे होतील डॉक्टर, आपल्या सगळ्यांचेच। प्लीज डॉक्टर हे बघा मी तुम्हाला वचन देतो की मनस्विनी तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही। डॉक्टर अहो या सगळ्यावरती माझं आणि बायकोचं भविष्य अवलंबून आहे, आमच्या नात्याचं भविष्य अवलंबून आहे। जर त्या सरकारचा खोटारडेपणा बाहेर नाही आणला तर आमचं नातं संपेल डॉक्टर, प्लीज। त्यावर मग मात्र आता एवढी कबीरने रिक्वेस्ट केल्यावर डॉक्टर म्हणतो ठीक आहे मी सांगतो तुम्हाला सगळं। आणि मग डॉक्टर आता सांगायला सुरुवात करतात की सरकार आल्या होत्या माझ्याकडून त्यांना डोळे बदलून घ्यायचे होते। मी त्यांना समजवून सांगितलंही होतं की डोळे नका बदलू नाहीतर जीव जाण्याची शक्यता आहे, पण त्यांनी माझं काही ऐकलं नाही। कबीर म्हणतो त्यांनी इथून डोळे ट्रान्सपरंट करून घेतले आहेत, याचा पुरावा काही असू शकतो का आपल्याकडे? डॉक्टर म्हणतात येस ऑफकोर्स पुरावा आहेच की। अहो त्यांनी इथे ॲडमिशन फॉर्म भरला आहे ॲडमिट होताना, त्याशिवाय कन्सर्न फॉर्म भरला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सीसीटीव्ही फुटेजसुद्धा आहेच की, ज्यामध्ये त्या इथे आलेल्या दिसत आहेत, त्या इथून जाताना दिसत आहेत। जेव्हा आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांना घेऊन जात होतो तेव्हा तिथलंसुद्धा आहे, त्यामुळे सगळीकडे अगदी लख्ख त्या दिसत आहेत। तर आपण हे सहज दाखवू शकतो। आणि त्याशिवाय माझ्याबरोबर ज्या एक डॉक्टर आणि दुसऱ्या ज्या 2 सिस्टर्स होत्या त्यासुद्धा साक्ष द्यायला येतीलच की, त्याही सांगतील की हे सगळं काही आमच्या हॉस्पिटलमध्ये घडल्याचं आणि हे काम लीगल आहे, त्यामुळे आम्ही हे केल्यामुळे काही अडचण झालेली नाही आहे, तर आम्हाला बाहेर हे सांगायलासुद्धा काही अडचण येणार नाही आहे। त्यामुळे आम्ही येऊन तुमची जरूर मदत करू, जर तुम्हाला आवश्यकता लागली तर तुम्ही सांगा। त्याबरोबर मग कबीर म्हणत असतो की ठीक आहे डॉक्टर, थँक्यू सो मच तुम्ही माझी एवढी मदत केलीत, मला खूप मदत झाली तुमची। एवढं बोलून कबीर आता डॉक्टरांकडनं ते जे CCTV फुटेज असतं ते घेतो आणि ते जे काही म्हणजे ॲडमिशन फॉर्म असतात किंवा कन्सर्न फॉर्म असतात त्या सगळ्यावरती जे सरकारने सह्या केलेले असतात त्याचे फोटो काढतो आणि तिकडनं निघतो। त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे किरण याने सगळीकडे त्या माणसाचा फोटो सर्क्युलेट केलेला असतो आणि फायनली आता त्या लोकांना तो माणूस सापडलेला असतो आणि आता त्याच्याकडनं किरणने सगळी माहिती काढून घेतलेली असते। मग आता किरण हा हे सगळं काही कबीरला सांगत असतो की कबीर आपल्याला तो माणूस तर सापडलेला आहे सचिन, आणि त्या सचिनकडनं आता माहिती मिळाली आहे अशी की त्या सरकारचा कोणीतरी एक खास माणूस आहे जो तिची सगळी बाहेरची कामं बघतो। आता तो माणूस नेमका कोण आहे हे आपल्याला शोधून काढावं लागणार आहे। त्याबरोबर मग कबीर म्हणत असतो जर आपल्याला त्या सरकारचा खास माणूस शोधायचा असेल तर आपल्याला खूप जास्त कष्ट आणि खूप जास्त मेहनत करावी लागणार आहे, कारण तो त्या सरकारचा माणूस आहे म्हटल्यावर अर्थात तो सुद्धा काही असाच कोणीतरी नसेल, तो सुद्धा खूप काहीतरी वेगळा असेल, खूप काहीतरी काम करणारा असेल। त्यामुळे आपल्याला अगदी काळजीपूर्वक त्याला शोधावं लागणार आहे। कसं शोधायचं, काय करायचं त्याचा विचार करावा लागेल। आणि मग दोघंही जण आता विचार करतात। कबीर म्हणतो की एक काम करूया, आपण ना त्या सचिनला विचारूया तो गुप्तहेर नेमका कसा दिसतो ते। त्याबरोबर मग किरण म्हणतो की अरे मलाही आठवतोय की तो कसा दिसतो ते। आणि मग आता किरण हा त्याला म्हणत असतो की मी काढेन त्याला, आणि त्यानंतर किरण हा त्या गुप्तहेराला बरोबर शोधून सुद्धा काढतो, कारण आता किरणला किडनॅप करणारा जो माणूस असतो तो हा गुप्तहेरच असतो। मग आता त्याला शोधून काढल्याच्या नंतर किरण हा त्याला प्रश्न विचारायला सुरुवात करतो आणि मग त्याला तो म्हणत असतो की मला सगळं सांगायचं। मग आता पहिलं तर तो नाटकं करत असतो, पण मग किरण त्याला चांगला मारतो, डोस देतो थोडासा,
मग तो सरळ सांगायला सुरुवात करतो की हो, मला माहिती आहे सगळं काही सरकारबद्दल, पण मी जर तुम्हाला काही सांगितलं तर ती सरकार माझा जीव घेईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी तुम्हाला तिच्याबद्दल जितकं सांगू शकणार नाही ना, त्यापेक्षाही जास्त तिच्याबद्दल तुम्हाला फक्त एकच व्यक्ती सांगू शकते, तो म्हणजे तिचा उजवा हात. आणि म्हणूनच तुम्ही त्याला पकडून घ्या. तुम्हाला जर तो सापडला ना तर तुम्हाला अख्खीच्या अख्खी सरकारची कुंडली सापडल्यासारखं होईल. म्हणून सांगतोय, मला सोडा, त्याला पकडा. तोच तुम्हाला सरकारबद्दल सगळं सांगू शकतो. त्याला तुम्ही पकडला तरच तुम्हाला सर्व गोष्टी समजतील. त्याबरोबर मग कबीर त्याच्याकडनं आता तो जो दुसरा माणूस असतो त्याचं स्केच काढून घेतो. आणि त्यानंतर मग कबीर हा आता किरणला सांगतो की किरण, हे स्केच आता संपूर्ण मार्केटमध्ये, त्यावर किरण म्हणतो, सर्क्युलेट करतो आणि सर्व अपडेट लवकरात लवकर मिळवतो. त्यानंतर मग किरण आता पटापट ते जे आता स्केच असते ते संपूर्ण भागामध्ये सर्क्युलेट करतो. आणि आता त्याच्यातून तो आता मिळवायला सुरुवात करतो की कधी एकदाचा आपल्याला तो दुसरा माणूस सापडतो. आता कबीर म्हणत असतो की किरण, आपल्याकडे फार वेळ नाही आहे, आपल्याला लवकरात लवकर ह्या सर्व गोष्टी क्लिअर करायच्या आहेत, कारण काहीही झालं तरी आपल्याला त्या सरकारला सोडायचं नाही आहे. आतापर्यंत त्या सरकारने आपला खूप फायदा घेतलेला आहे, पण काहीही झालं तरी मी मांना शब्द दिलेला आहे की जोपर्यंत बाबांची पुण्यतिथी, बाबांचं वर्षश्राद्ध येत नाही तोपर्यंत मी हे सगळं काही करून टाकणार आहे. काहीही झालं तरी मला त्या गुप्तहेरापर्यंत पोहोचायचंच आहे. त्यावर किरण म्हणतो, गुप्तहेर? त्यावर मग कबीर म्हणतो, अरे म्हणजे तो दुसरा माणूस रे, सरकारचा उजवा हात. त्याच्याजवळ पोहोचलं की मगच सर्व गोष्टी सोप्या होतील. आणि मग आता कबीर म्हणत असतो, बाबा आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. तुम्हाला तर सगळंच माहिती आहे, मला काहीही करून त्या नीच मनस्विनीच्या तावडीतून सखीला सोडवायचं आहे बाबा. या सगळ्यात मला तुमची साथ लाभणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे काहीही झालं तरी माझ्यापर्यंत त्या मनस्विनीचं सत्य येऊ द्या. तर आता कबीर त्याला म्हणत असतो, किरण लवकरात लवकर आपल्याला याला शोधावं लागेल. किरण म्हणतो, कबीर अरे मी सगळ्या बाजूने प्रयत्न करतो आहे, सोशल मीडियावरती पोस्ट केलं आहे मी, म्हणजे पेपरमध्ये दिला आहे, सगळीकडे दिला आहे ह्याचासुद्धा फोटो. काहीतरी आपल्याला नक्कीच या सगळ्यातून तोडगा मिळेल. आणि काळजी करू नकोस, आपण लवकरात लवकर ह्याला शोधून काढू. साईबाबा आहेत आपल्याबरोबर, आपलं सगळं छानच होणार आहे. लवकरच हा माणूस आपल्या तावडीत असेल, आपण करूया काहीतरी, असं आता किरण म्हणत असतो. मग किरण म्हणतो, कबीर मी काय म्हणतो, आपण आपल्या माणसांनासुद्धा कामाला लावूया का? आपले गुप्तहेर वापरूया आणि मनस्विनीचा हा गुप्तहेर शोधून काढूया. तसंही यांचेसुद्धा काहीतरी पर्सनल कॉन्टॅक्ट्स असतीलच की, जे हे लोक वापरू शकतात ना. कबीर म्हणतो, किरण तुला जे हवं ते कर, काहीही कर, पण सरकारच्या राईट हँडला पकडून काढ. मला काहीही झालं ना तरी त्याच्याकडनं सगळी माहिती मिळायला हवी, इतकंच माझं म्हणणं आहे, बास. त्याबरोबर मग आता कबीर म्हणतो, तुला कळते ना किरण माझं काय झालं आहे ते? त्यावर किरण सांगत असतो की हो कबीर, तू शांत राहा, रिलॅक्स, काम डाऊन, आपल्याला सगळी माहिती मिळणारच आहे. आणि मग किरण आता त्याच्या काही माणसांना कॉल करतो आणि सांगतो की मी तुम्हाला एका माणसाचा फोटो पाठवलेला आहे, तो त्या सरकारचा उजवा हात आहे. आपल्याला लवकरात लवकर त्याची सगळी माहिती मिळवायला हवी. जेव्हा आपल्याला त्याची सगळी कुंडली मिळेल त्यानंतरच आपण त्या मनस्विनीपर्यंत पोहोचू शकू. त्यामुळे आता लक्षात ठेवा, काहीही करा, काहीही, पण ताबडतोब लवकरात लवकर त्या मनस्विनीची कुंडली काढण्यासाठी या माणसाला पकडा. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी सखी असते ती एकटीच बेडवरती पडलेली असते आणि त्यावेळी तिला आता गौतम काकाला ती जे काही बोललेली असते ते आठवत असतं आणि तिला ती जे बोललेली असते त्यामुळे वाईटसुद्धा वाटत असतं. ती विचार करते की खरंच मी गौतम काकाला असं नको बोलायला हवं होतं, काकाला केवढं वाईट वाटलं असेल, मी असं कशाला बोलले, चुकीचं बोलले उगाचच्या उगाच. पण नाही, मी जे बोलले ते एका अर्थी बरोबरसुद्धा होतं. काकाला काय गरज आहे त्या कबीरची एवढी साथ देण्याची? काकाला काहीही गरज नसताना का उगाचच्या उगाच सतत त्या कबीरच्या मागे पुढे करतो आहे? माझी खात्री आहे आता मी गौतम काकाबरोबर बोलणार नाही असं त्याला म्हटलं आहे ना, मग तो त्या कबीरचा नाद सोडून देईल आणि पुन्हा माझ्यासोबत येईल. माझी पूर्ण खात्री आहे. गौतम काका आणि मी पुन्हा आम्ही भाचा आणि पुतणी
पुतणी आणि काका एकत्र येऊ, आमचं सगळं छान होईल. हे सगळं ना त्या कबीरमुळे होतं आहे. उगाचच्या उगाच माझ्या आयुष्यात आला आणि माझ्या आयुष्याची सगळी वाट लागली असं सगळं आता सखी बोलत असते. पण एका अर्थी त्याच्या येण्याने मला माझ्या आयुष्यात प्रेम सापडलं, त्याच्या येण्यानेच मला माझी आई सापडली. हे सगळंसुद्धा मी नाकारून चालणार नाही. इतक्यात सखीला तिचं प्रतिबिंब दिसतं आरशात आणि ते म्हणत असतं, काय गं, नक्की कबीर चांगला आहे की वाईट? आता तरी कळतंय का, की अजूनही भ्रमातच आहेस? अजूनही तुला कळत नाहीच आहे? त्याबरोबर मग सखी तिच्या मनाला म्हणते, तुझं काय असतं सारखं सारखं मध्ये मध्ये? तू जा ना, तुला कळत नाही का? त्याबरोबर मग ते प्रतिबिंब एकाएकीच गायब होऊन जातं. तर दुसऱ्या बाजूला आता काही शेवटचे दिवस उरलेले आहेत आणि अजूनही आपल्याला सरकारचा राईट हँड सापडलेला नाही आहे. याच टेन्शनमध्ये कबीर आणि किरण दोघंजणं नेहमीच्या टपरीवरती चहा पीत उभे असतात. आणि आता टपरीवर किरण म्हणत असतो, कबीर, अरे मी सगळे प्रयत्न करून झाले रे, पण मला काहीही झालं तरी या माणसाचा शोध काही लागत नाही आहे. काय करू काय नाही काही सुचत नाही आहे रे कबीर, आता तूच सांग काय करायचं? त्यावेळी आता कबीर म्हणत असतो, मलासुद्धा काही सुचत नाही आहे, पण काहीतरी तर आपल्याला करावं लागेलच. काहीही करून, अगदी काहीही करून आपल्याला त्या माणसापर्यंत पोहोचायला हवं, त्याला शोधून काढायला हवं. कसं, कधी, काय मला काहीच माहीत नाही आहे, पण त्याला शोधायला हवं एवढं मात्र नक्की माहीत आहे. त्यानंतर मग आता ते दोघंजणं बोलत असतानाच अचानक समोर किरणला एक माणूस दिसतो. आता किरणला तो माणूस दिसल्याबरोबर मग किरण हा लगेचच कबीरला म्हणतो, कबीर हा तोच माणूस आहे का? कबीर म्हणतो, हो बरोबर, पकड त्याला. आणि मग आता किरण आणि कबीर दोघंजणं त्याच्या मागे मागे पळू लागतात. आता तो माणूस त्यांना हिसका देऊन पळत असतो, पण कबीर शेवटी त्याला पकडतोच. आणि मग पकडल्याच्या नंतर कबीर त्याला म्हणत असतो, हे बघ, आमच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण तू कितीही प्रयत्न केलेस आमच्यापासून लांब पळून जाण्याचा तरीसुद्धा तुला आम्ही पळू देणार नाही आहोत आणि तुला आमच्यापासून पळणं जमणारही नाही आहे. त्यामुळे उगाचच्या उगाच जास्त नाटकं न करता आम्ही जे विचारू त्या प्रश्नांची उत्तरं दे आणि मग आमच्यापासून सूट आणि निघून जा. त्याबरोबर तो म्हणतो, विचारा, जे विचारायचं आहे ते विचारा. त्याबरोबर मग कबीर आणि किरण दोघंजणं त्याला विचारू लागतात की तू मनस्विनीसाठी काम करतोस ना, आम्हाला तिचे सगळे अपडेट पाहिजेत. कबीर आता असं बोलल्यावर तो काही सांगायला तयार नसतो. तो फक्त पैशांसाठी कामं करतो असं तो म्हणतो. मग कबीर त्याच्यासमोर भरपूर पैसे फेकतो आणि म्हणतो, एवढे पुरतील की आणखीन लागतील? त्यावर तो म्हणतो, नाही पुरतील. आणि मग तो सगळं सांगू लागतो आणि म्हणतो की सध्या कामत हाऊसमध्ये जी राहत आहे ती मनस्विनीच आहे. मनस्विनीला सखीची प्रॉपर्टी हडप करायची आहे म्हणून ती आली आहे आणि हेच तिचं सत्य आहे. आता हे सगळं ऐकून कबीरकडे आता म्हणजे 2 पुरावे गोळा झालेले असतात. एक तर हॉस्पिटलमधले CCTV फुटेज, तिथली माणसं वगैरे, आणि दुसरा म्हणजे हा माणूस. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. आता हे सगळं कबीर सखीसमोर कसं आणि कधी आणणार हे जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ नेहमीच पाहत राहा. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. धन्यवाद.